नमस्कार. मी आज तुम्हाला गोवन पिनाग्रे रेसिपी करून दाखवणार आहे. पिनाग्रे म्हणतात याला. बघू शकता तुम्ही, मी हे विकत आणलेलं आहे गोव्यावरून. दाखवते तुम्हाला. हे बघा, अगदी अशीच मी रेसिपी बनवली आहे. नाव बघा त्याचं, पिनाग्रे. मोडून दाखवते तुम्हाला. खूप छान झालेलं आहे. ह्यासाठी उकडा तांदूळ आणि पाम जॅगरी गूळ लागतो. हा उकडा तांदूळ मी गोव्यावरून आणलेला आहे. कोकणामध्ये मिळतो किंवा ऑनलाईनसुद्धा मिळू शकतो. हा 1 कप मी 200 ग्रॅम तांदूळ घेतलेला आहे. हा मी आता स्वच्छ 2-3 वेळा पाणी घालून स्वच्छ धुवून घेणार आहे. स्वच्छ धुवून घ्यायचा हा आणि सावलीमध्ये 1-2 तास फॅन खाली किंवा सावलीमध्ये सुकवून घ्यायचा. चाळणीवर कापड घालते मी आणि त्याच्यावर मी तांदूळ घालून घेते. पाणी पूर्ण नितळून जाऊन तांदूळ मग 2 तास कोरडं होतात. पूर्ण कोरडं झालं पाहिजे हे तांदूळ. उन्हामध्ये नाही वाळवायचं. अशा पद्धतीने मी सुकवत ठेवणार आहे 1-2 तासासाठी. हे झालेलं आहे बघा, सुकलेलं आहेत, खळखळीत झालेलं आहेत. आता मी याला भाजून घेणार आहे. त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवते आणि त्यामध्ये हे तांदूळ घालून घेते आणि हे भाजून घेते मी. भाजून खमंग होईपर्यंत चांगलं भाजायचं. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा माझ्या रेसिपी तुम्ही कुठून बघताय ते. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे झालेलं आहे भाजून. आता काढून मी गार करून घेते. हे गार झालेलं आहे बघा. हे मी मिक्सरला बारीक दळून घेते. झालेलं आहे वाटून. अगदी झटपट होते रेसिपी ही. जास्त टाईम लागत नाही याला. आता चाळून घेते मी चाळणीनं. किंचित सरसरीत आहे पण बारीक करून घ्यायचं चांगलं. ज्वारीच्या पिठासारखं. हे झालेलं आहे का भांड्यामध्ये काढून घेते मी. हे तुम्हाला साहित्य दाखवते बघा. खोबरं घेतलेलं आहे 1 वाटी, गूळ घेतलेला आहे 1 कप, खोबरं 1 कप, मीठ चिमूटभर आणि वेलची जायफळ पूड आणि हे दळलेलं पीठ. गूळ मी 180 ग्रॅम घेतलेला आहे. कपानं 1 कप झालेला आहे आणि खोबरं पण 1 कप घेतलेलं आहे. ते 140 ग्रॅम झालेलं आहे. ते आता मी वाटून घेते. खोबरं 1.5 कप घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. ह्यामध्ये काही नाही घालायचं, असंच वाटून घ्यायचं हे बारीक. झालेलं आहे बघा वाटून. तर हा गूळ मी बारीक चिरून घेतलेला आहे. तो कढईमध्ये घालून घेते मी. 1 कप गूळ घेतलेला आहे कपानं, 180 ग्रॅम. हा वितळून घ्यायचा. 1 टीस्पून पाणी घातलं तरी पण चालतंय, लगेच वितळतो. हा मी वितळून घेते आता. हा वितळलेला आहे बघा. पूर्ण आता झालेला आहे वितळून. हा गूळ आणि तांदूळ ऑनलाईन मिळू शकतं तुम्हाला. त्यात मीठ चिमूटभर आणि वेलची जायफळ 1 टीस्पून पावडर घातली मी. ती मिक्स करून घेते.
ह्या गोव्याकडे कोकणामध्ये रेसिपी दुकानमध्ये मिळतात विकत, त्या भागाला ह्या जास्त केल्या जातात. त्यामध्ये आता वाटलेलं खोबरं घालून घेते मी. आणि चांगलं मिक्स करून घेते गुळामध्ये. मी ह्या अगोदर पण एक रेसिपी केलेली आहे, त्यामध्ये पण हा पाम जागरी गुळ वापरलेला आहे, धोदल म्हणून. बघू शकता तुम्ही. झालेलं आहे मिक्स आता. जास्त वेळ काय शिजवायचं नाही याला, मिक्स करून चांगलं घेतलं की झालं. त्यामध्ये आता थोडं थोडं पीठ घालून मिक्स करायचं. आता दळून घेतलेलं पीठ मिक्सरला. झालेलं आहे आता मिक्स. चांगलं मिक्स करून घेतलं मी याला. त्यामध्ये आता थोडं थोडं पीठ घालायचं, एकदम सगळं नाही घालायचं. एक 2-3 चमचे घालून 2-3 वेळा मिक्स करून घ्यायचं. खूप छान लागते रेसिपी ही. तुम्हाला हा गूळ आणि तांदूळ मिळालं तर नक्की करून बघा ही रेसिपी. तर सगळंच पीठ घालून घेते मी. आणि चांगलं एकजीव करून घेते. हे भाजलेलं असते पीठ आणि ह्यामध्ये परत हे मिक्स होतं, त्याच्यामुळे चांगलं होतं ते. हे झालेलं आहे बघा मिक्स. त्यामध्ये मी 2 चमचे तूप टाकून घेते. जास्त तुपाची गरज नाही याला, 2 चमचे बास होतं, कारण त्यामध्ये आम्ही खोबरं घातलेलं आहे. झालेलं आहे चांगलं मिक्स. थोडं कोमट असतानाच हातानं वळून घ्यायचं हे. आता काढून घेते मी हे एका बाउलमध्ये. काढून घेतलेलं आहे बघा हे. अशा पद्धतीनं मुटकं वळल्यासारखं लांब लांब असं करून घ्यायचं. छान होतं हे. एकदा बांधून ठेवलं आणि घट्ट झाले की छान लागतं हे. 1-2 करून दाखवते तुम्हाला अजून. पिनाग्र नाव आहे याचं. अशा पद्धतीने मी आता सगळे वळून घेणार असे. बघू शकता तुम्ही. त्यात खोबरं घातल्यामुळं हाताला तेल लागतं. तूप जास्त वापर केलेला नाही आहे त्यात, तरीसुद्धा तेलकट होतं ते थोडं. बघू शकता मी. झालेलं आहे सगळं करून. नक्की तुम्हाला हे गूळ आणि तांदूळ मिळाल्यास नक्की करून बघा. छान लागतात. नवीन रेसिपी आहे, करून बघायला काय हरकत नाही. थँक्यू. धन्यवाद.